महाविकास आघाडीच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलं। राज्यातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतात। महाविकास आघाडीचे मनसुबे आहेत की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पोळी भाजायची, याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही। तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही। मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं, महाराष्ट्र बंद कशा करता करा, एखाद्या दुसऱ्या विषयाकरता करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे, पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोभण्यालायक नाहीये असं मला वाटतं। आपण उद्या बंद पुकारलेला आहे आणि या बंदच्या मागून तुमचा जो कुटील डाव आहे, हेतू आहे, तो या जनतेला कळून चुकलेला आहे। आपण काल काय म्हणालात की महाराष्ट्राच्या जनतेने बांगलादेशप्रमाणेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे घरात घुसून हाकलून लावलं, मारलं, त्याप्रमाणेच तुम्ही मंत्रालयात घुसा, त्याप्रमाणेच तुम्ही या सरकारच्या मंत्र्यांच्या घरामध्ये घुसा आणि यांना हाकलून लावा। म्हणजे उद्याचा बंद तुम्ही याच करता करत आहात। या बंदच्या मागे तुमचा कुटील डाव लपलेला आहे। बंद कशासाठी आहे की जी घटना बदलापूरला झाली त्याच्या विरोधात एक निषेध म्हणून तिथं आपण बंद पुकारला आहे। त्या विरोधात पण सदावरती जात असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला असेल, हे चल आता तुझं मदत लागणार आहे, जा कोर्टात। त्यामुळे हे जे काय आहे ना, हे मिलीभगत आहे। ह्याचं करता धरता देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजप हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।